3rd फ्लोअरवरती कुर्त्यांचं कलेक्शन आहे. संपू दे चालेल. आणि स्वतःलाच वाढून घेतलेला आहे. तसं तर बिना कले लावता सुद्धा तुम्ही सगळ्या भाज्या बनवू शकता. करंज्या, शंकरपाळ्या काही ठेवा. नंतर ब्राइड ग्रूम आहे ते सगळ्यांचे कपडे मिळतात. ये भी अच्छा दिख रहा है मना. खुश का. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि माझा सगळा स्वयंपाक आता झालेला आहे. दादू सुद्धा कॉलेजला गेलेला आहे आणि आता मी व्यायाम करत आहे. दादूचा ज्या दिवशी डबा असतो त्या दिवशी मला व्यायाम करायला उशीरच होतं, तर आता व्यायाम करून घेते. चला आता माझा व्यायाम तर झालेला आहे आणि पंडितजी आता देवपूजा करत आहेत. मनाच्या दीदीने मनासाठी काल चॉकलेट पाठवलेले ठाण्यावरून, ते खाते. तर भूक लागलेली आहे, जेवण पण करायचं आहे, चॉकलेट खाते. मनाचा तारखेनुसार बर्थडे आहे 25 जुलैला. मना जेव्हा जन्मला 25 जुलै 2005 साली तेव्हा होता आषाढ महिना आणि आता या वर्षी 2025ला 25 जुलैला आहे श्रावण महिना. बघा किती फरक आहे तिथीमध्ये तारखेमध्ये. म्हणून तिथीनुसारच बर्थडे आम्ही साजरे करत असतो सगळ्यांचे. आता आम्ही जेवण करायला बसत आहे. फोंडेजीने तर सुरुवात पण केलेली आहे आणि स्वतःलाच वाढून घेतलेला आहे. हा फोंडेजी, आपने ऐसा क्यों किया? मुझे क्यों नहीं ऊपर ऐसा? ठीक है खा लो फोंडेजी. आपको लेट हो गया, आज लेट उठे आप. आज एवढंच जेवण करणार? अरे शेपूची भाजी आहे, पुदिन्याची चटणी आहे, भाकरी आहे, और क्या चाहिए. गवारची शेंग पण बनवली आहे, पण मला वात असल्यामुळे मी गवारची शेंग नाही खाणार. अडम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा ज्ञात्वन्नदोषं. तुम्ही पण या जेवण करायला. आओ जाओ. आज पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे आणि हलकं हलकं ऊन पडलेलं आहे आणि हलका हलका वारा पण सुटलेला आहे. मनुड़िया चलो लग जाओ काम पे. बहुत हो गया आराम, बहुत हो गया तेरा बर्थडे. आप बेडशीट बदलने हैं, झाड़ू लगाना है तुमको. हाँ जी, कल बहुत आराम कर दिया. बर्थडे का बहाना मैं रोज काम करता हूँ. काल काय काम केलं? 3 रूम आहे झाडू मार. अरे कधी? ती संध्याकाळी झोपायच्या वेळेस ते भाजी तोडलेली तेव्हा. पण मारला तरी सही. ते कसं वर झाडू मारलं, एवढं झोपायचं होतं ना म्हणून. हाँ, झूठ मत बोल, मैंने कल तुझको एक भी काम नहीं बताया. बहुत लाड प्यार किया. टाकले तुझे रे कधी जिम होऊन आलं तू स्वतःचे कपडे मशीन धुले, मग ते सुकायला नको टाकायला. घरचं काय काम केलं सांग. ये मैं कुछ बर्थडे पिटे का बहाना नहीं देता. बहाना दिया काय? मैंने तुझको आराम दिया, कुछ काम नहीं बताया. आप काम पे लग जाओ. किचन आणि भांडी स्वच्छ केलेले आहेत मगाशीच. आता फक्त दूध गरम करायला ठेवायचं आहे आणि झाडू मारायचं आणि बेडशीट बदलायचे आहे. ते काम आता माझा मना करणार आहे. फायनली मना कामाला लागलेला आहे. बस हो गया पुत्र, बेडशीट डालियो अभी उस पे. अरे त्याने नको, दुसऱ्या कपड्यांचं टाक. अरे राजा ऐसा मत कर पुत्र. दूध गरम करायला ठेवते. आणि काल एका ताईंची कमेंट पण आलेली की पितळी भांडी कशी वापरायची याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. तर मी तुम्हाला थोडीशी माहिती देते. माझ्याकडनं पितळी आणि तांब्याची ना भरपूर भांडी आहेत. त्याचं कलेक्शन मी दिवशी तुम्हाला दाखवेन, सगळं कलेक्शन. पण मी आज थोडीशी माहिती देते पितळी भांडी कशी वापरायची. तर माझ्याकडे ही आता सध्या कढई आहे हातामध्ये आणि याला कलई लावलेली आहे. तसं तर बिना कलई लावता सुद्धा तुम्ही सगळ्या भाज्या बनवू शकता. फक्त आंबट भाज्या बनवायच्या नाहीत. आंबट भाज्या म्हणजे कढी बनवायची नाही याच्यामध्ये, किंवा दही टाकून बिर्याणी नाही बनवायची. साध्या रोजच्या वापरातल्या सगळ्या भाज्या तुम्ही बनवू शकता. फक्त लिंबू टाकून भाजी पण नाही बनवायची. आणि कलई याच्यासाठी लावायची की कलई हा धातून चांगला असतो शरीरासाठी. म्हणजे कलई ही कथील धातूपासून लावलेली असते. आणि काय काय ना फेक पण कलई असते, ती शिशापासून लावलेली असते. ती कलई शरीरासाठी अजिबात चांगली नसते. फक्त कथील धातूपासून कलई लावलेली चांगली असते. ती पोटामध्ये गेलेली शरीरासाठी चांगलं असतं.
तर कलई लावल्यामुळे काय होतं, थोड्या वेळ आपण 1 तास 2 तास भाज्या कढईमध्ये ठेवू शकतो आणि कलई न लावता सुद्धा भाज्या आपण बनवू शकतो. पण कलई न लावता जर भाजी केली कढईमध्ये किंवा पितळी भांड्यामध्ये, तांब्याच्या भांड्यामध्ये, तर लगेच काढून ठेवावं लागते. आणि फक्त पाळायचं आहे की आंबट भाज्या करायच्या नाही त्याच्यामध्ये, म्हणजे टोमॅटो टाकलेल्या भाज्या, टोमॅटो सूप वगैरे असं काही करायचं नाही. दह्याचं कुठलाही पदार्थ करायचा नाही याच्यामध्ये, टोमॅटो पण नाही. टोमॅटो पण नाही घालायचा. कलई लावला असेल तर टोमॅटोच्या भाज्या तुम्ही करू शकता. मी करते पनीरची भाजी वगैरे करते, त्याच्यामध्ये टोमॅटोच असतो, पण कलई लावल्यामुळे त्याचा काही जास्त शरीरावर बॅड इफेक्ट होत नाहीये. तर वापरणं खूप सोपं आहे. बऱ्याच लोकांना तांब्याची भांडी वापरू वाटतात, पण त्याच्याबद्दल जास्त फारशी माहिती नसते, त्यामुळे ते वापरत नाहीत. मला तर आता तुम्ही पाहताय, मी जवळजवळ 7-8 वर्ष झाले मी तांब्याचीच भांडी वापरते स्वयंपाकासाठी. कुकर नाही वापरत. कुकर नाही आम्ही वापरत. कुकर होता माझ्याकडे, आम्ही जुन्या घरी नेऊन ठेवलेला, सॉरी नवीन घरी नेऊन ठेवलेला आहे. तर आणि याची स्वच्छता पण सोपी आहे जास्त काही, म्हणजे आपण रेग्युलर भांडी जशी घासतो ना तशीच घासायची. फक्त कलई लावलेली असेल ना तर तार घासणी नाही वापरायची. बाहेर साईडने तुम्ही किती तार घासणी लावा, पण आतून तार घासणी नाही वापरायची. जास्तच करपलं असेल तर हलक्या तार घासणीने तुम्ही भांडी घासू शकता. नसेल तर आपली स्पंजची घासणी असते ना, त्या घासणीने ही भांडी घासायची. बस एवढं सोपं आहे भांडी वापरणं पितळी तांब्याची. आणि याच्यामध्ये शिजवलेलं अन्न हे खायला पौष्टिक असतं. तांब्या पितळीमध्ये अन्न शिजवलं तर अन्नातले पोषण तत्व ना 70 ते 80% तसेच राहतात, 20% फक्त खराब होतात. पण जर्मनच्या भांड्यामध्ये जर तुम्ही अन्न शिजवलं तर 70 ते 80% पोषण तत्व नष्ट होतात आणि 20%च राहतात. मग तुम्ही जर जर्मनच्या भांड्यामध्ये अन्न पकवलं, शिजवलं तर जास्त खावं लागतं, म्हणजे तुमच्या शरीराला पोषण तत्व मिळण्यासाठी. पण याच्यामध्ये तांब्या पितळीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवलं, थोडं जरी खाल्लं तरी तुमच्या शरीराला तेवढेच चांगले पोषण तत्व मिळतात. एवढंच मला सांगायचं त्याच्या वापराबद्दल. चलो, आणि माझा म्हणा आता माझ्या मागे लागलेला आहे की शॉपिंग करायला चल, त्याला काहीतरी कुर्ता घ्यायचा आहे. तो म्हणतोय चल आहे आपण दोघं जाऊ. पण माझा तर मूड नाहीये, कारण मी आता काम करून थकलेले आहे, मला थोडस आराम करायचा आहे. झोप ना मग, 1-1.5 तास झोपतो मग जा. नंतर जायचं. नंतर पाऊस येतो रे, आता थोडासा पाऊस रेनकोट आहे ना, रेनकोट. पता नाही मेरे पीछे नाही उलटा आता पाऊस पडेल, कारण की आभाळ आलेलं आहे. मग आता तू झोप, आता तू झोप. मी 1:30 साड्या पण आणायला जायच्या आहे. ताईंचा काल व्हॉट्सअप आलेला की साड्या तयार झालेल्या घ्यायला या. मग आपण तसंच घेऊन जाऊ. तसंच आई इथे तर समोर कुठे घेऊन जातात, समोरच्या ताईंकडे दिलेले आहेत. देखेंगे अभी कैसा क्या होता है. आता थोडा मी आराम करते. आता मी बाजरी स्वच्छ करत आहे. बाजरीमध्ये तशी घाण नाहीये, पण लिंबाचा पाला टाकलेला ना तोच काढायचा आहे मला, बाकी काय नाही. लिंबाचा पाला निघत नाही लवकर, पाकावा लागतो असा. पाकडल्यानंतर पुढे येतो लिंबाचा पाला. तर हे पितळी ताट मी 4 वर्षापूर्वी घेतलेलं, चांगलं मोठं ताट आहे. पाकडायला वगैरे मदत होते, किंवा करंजा, शंकरपाळ्या काही ठेवा, चांगलं आहे आणि जाड पण आहे. मला ना तांब्या पितळीची भांडी खूप आवडतात. यांच्याकडे पाहिले ना प्राचीन काळामध्ये असल्यासारखा फील येतो. पूर्वीची लोक हेच वापरायचे तांब्या पितळीची भांडी, आणि एकदम बघायला किती फ्रेश वाटतं तांब्या पितळीच्या भांड्याकडे पाहिल्यानंतर. एकदम असं डोळे पण तृप्त होतात, डोळ्यांना पण आनंद मिळतो आणि मनाला सुद्धा. माझ्या मनाला नाही माझ्या अंतःकरणातल्या मनाला मला खूप आवडतं. जे काही ट्रेडिशनल असेल ना, फर्निचर सुद्धा मला ट्रेडिशनल खूप आवडतं. आणि पदार्थ सुद्धा, खायचे पदार्थ पण पारंपरिक आवडतात, भांडी सुद्धा पारंपरिक भांडी आवडतात. पता नाही मेरा ऐसा ही है. चला आता हे बाजरी नीट करून मला जायचं आहे मना बरोबर. पीछे पडा है मेरे शॉपिंग को चल 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 करके. इथं चॉकलेट खात होतो, दीदीने काल रात्री पाठवलेलं, आणि तेवढ्यातच माझा भ्राताश्री आलेला आहे. मी चॉकलेट खातोय. कैसा काय अभी? आणि लगेच कसं आला रे? मी फोन केल्यानंतर 15-20 मिनिटात. लेक्चर मध्ये होता ना तू? 2 किती वाजले बाळा आता? 2:30. अर्धाच झालं ना तू? गाडी जर हळू चालवत जा बाळा. मी आणि म्हणा आता मनासाठी शर्ट घ्यायला चाललेलो आहोत मार्केटमध्ये. हाजी बघाय काय, मनाने आज कॉलेज बंक केलेला आहे. 2 दिवस कॉलेजला गेला असेल, 3ऱ्या दिवशी कॉलेज बंक. हे दोघंही ना 5 दिवस कंटिन्यू जात नाहीत कॉलेजला, 1 दिवस तरी बंक करतात 8 दिवसातून. चलो भाई, आज मनामुळे माझे पाय दुखणार आहेत उभं राहून. तू बसून राह. मी बसून राहू तिथं. ठीक आहे चलेगा. हांजी बैठ गई. चलो, आज चांगलं ऊन पडलेलं आहे. अरे ऊन गायब झालं, लगेच आभाळ आलं. कौतुक करायचं नाही हवामानाचं.
पोहोचला होता मी सिलाईवाडच्या शोरूमच्या बाहेर आणि आता शोरूममध्ये जाणार आहे. म्हणाला की इथूनच कुर्ता घ्यायचा आहे. चले चलो भाई. इथं नाही भेटला तर डायरेक्ट घरी जायचं. घरी कल्टी. दुसऱ्या कुठल्या काय रे तुला कुठला आवडतं ते काहीतरी आवडतं ना झेडवरून कुठलं जुडिओ. हा तिकडे नाही जायचं. चलो भाई ठीक आहे चला. एवढं मोठं शोरूम आहे. इथं सगळ्यांचे कपडे मिळतात. लेडीज जेंट्स चिल्ड्रन नंतर ब्राईड ग्रूम यांचे सगळ्यांचे कपडे मिळतात. थर्ड फ्लोअरवरती कुर्त्यांचं कलेक्शन आहे. चला म्हणा आता कुठला घेतोय काय माहीत. पुन्हा तुला असलेच आवडतात. हां हे मी तुम्हाला एक ओपन करून दाखवतो कसं दिसते. नाही आहे याच्याकडं येई तो पॅन्ट्रा आहे 2-3. असं बघ जरा छान दिसते म्हणा. हो खूप छान. ये भी अच्छा दिख रहा है. सुंदर दिख रहा है. मनाने एवढे कपडे घेतलेले आहेत. तू एकटाच. चलो अभी बिलिंग करणे. चला मनाची तर शॉपिंग झालेली आहे आणि मना आता खुश झालेला आहे. आता दिवाळीत कपडे नाही घ्यायचे. सैरांना कपडेच आवडतात जास्त. चला आता आम्ही सुद्धा घरी जातो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.